रिपब्लिकन बहुजन सेना उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष विजय घाटे यांची घोषणा. रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष विजय घाटे यांनी संघटनेचे पदाधिकारी यावेळी निवडणूक उतरणार असल्याचं घोषित केलंय. शनिवारी शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रातून लोकसभेत 48 उमेदवार उभे करणार आहोत, तर यूपीमधून 80 उमेदवार उभे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच महाराष्ट्राची धुरा त्यांनी स्वतः आपल्या अंगावर घेऊन ठाणे लोकसभेतून ते स्वतः उभे राहणार आहेत. तर तेलंगणामधून आणखी 8 राज्यातून देखील त्यांची उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. एकंदरीत रिपब्लिकन बहुजन सेना यावेळी निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या तयारीनं उतरणार आहे. यावेळी आमच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात निवडणूक लढवण्यासाठी सहकार्य करायचं आवाहन त्यांनी जनतेला केले. यावेळी महाराष्ट्र प्रवक्ते व्यंकटेश कांबळे, प्रमुख संघटक किशोर लासुरे, महिला अध्यक्षा शोभा आर्या, ठाणे शहर अध्यक्ष शिवराज कोटे, ठाणे शहर कार्याध्यक्ष बाबू शेख, ऑल इंडिया ठेकेदार युनियनचे अध्यक्ष सुनील जयस्वार, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष हिम्मत विसारिया आदी देखील उपस्थित होते. सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगर पश्चिम संघाचा विजय. पहिल्या डावातील मोठी पिछाडी भरून काढत मुंबई उपनगर पश्चिम संघानं कोल्हापूर संघावर विजय मिळवत कुमारांच्या सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीच्या दिशेनं आगेकूच केलं. मुलांच्या या लढतीत कोल्हापूर संघानं पहिल्या डावात मुंबई उपनगर संघावर 22-10 अशी तब्बल 12 गुणांची आघाडी घेतली होती. सामन्यात कोल्हापूर सहज बाजी मारणार असं वाटत असताना मुंबई उपनगर पश्चिम संघानं दुसऱ्या डावात तुफानी खेळ करत चित्रच बदलून टाकलं. संघाला विजयपथावर नेताना दिनेश यादव, रजत सिंग, प्रशांत पवार आणि ओम कुंडलने चतुरस्त्र खेळ केला. हा सामना मुंबई उपनगर पश्चिम संघानं 42-38 असा जिंकला. या गटातील अन्य लढतीत सांगली संघानं नाशिक ग्रामीण संघाचा 61-16 असा मोठा पराभव केला. सांगली संघाच्या विजयात संग्राम जाधव, अशफाक अख्तर आणि ओंकार राठोड चमकले. नाशिक ग्रामीण संघाकडून प्रसाद पटाईतनं चांगला खेळ केला. मुलींच्या लढतीत मुंबई शहर पूर्व आणि बीड संघानं विजय नोंदवले. मुंबई शहर पूर्व संघानं नांदेड संघावर 61-18 असा विजय नोंदवला. आदिना काबिलकर, सई शिंदे आणि लेखा शिंदेनं मुंबई उपनगर संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. बीड संघानं लातूर संघावर 43-35 असा विजय मिळवला. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी माजी महापौर आणि शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, माजी सभागृह नेते अशोक वैती, अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार, अशोक शिंदे, माया आकरे, मेहेर, इराण महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षका शैलेजा जैन, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर यांनी भेट देऊन कबड्डीपटूंना शुभेच्छा दिल्या. मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। माजिवडा चौकात बसवण्यात आलेल्या दुभाजकांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा वाहन चालक आणि प्रवाशांचा आरोप.
दुभाजक बसून केलेले वाहतूक बदल, मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची सुरू असलेली कामं, वेळी अवेळी नियम डावलून होत असलेली अवजड वाहनांची वाहतूक आणि कापूरबावडी उड्डाणपुलाच्या दुरुस्ती यामुळे माजिवडा घोडबंदर प्रवास ठाणेकरांना नकोसा झालाय. घोडबंदरला जाण्यासाठी वाहन चालक पर्यायी मार्गांचा वापर करू लागलेत, परंतु येथेही कोंडी होत असल्यानं नागरिक हैराण झालेत. ठाणे शहरातील महत्त्वाचा चौक म्हणून माजिवडा चौक ओळखला जातो. ठाणे रेल्वे स्थानक, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्गावरील सर्व वाहनं घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करण्यासाठी माजिवडा चौकातून वाहतूक करतात. वाहनांचा भार वाढल्यानं ठाणे महापालिकेनं वाहतूक पोलिसांच्या मदतीने माजिवडा कापूरबावडी चौकात दुभाजक बसवले. परंतु दुभाजक बसवल्यानं वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप काही वाहनचालक आणि प्रवाशांनी केला आहे. तर दुसरीकडे कापूरबावडी चौकात अर्धा रस्ता व्यापून मेट्रो मार्गिकेच्या खांबांची उभारणी केली जाते. मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या कापूरबावडी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामं सार्वजनिक बांधकाम विभागानं सुरू केलीत. अवेळी सुटणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळेही आता कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या सर्वांचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागलाय. दररोज सकाळी हिरानंदानी इस्टेट ते माजिवडा हे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे 1 तासचा अवधी लागतो. वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी काही वाहन चालकांनी पर्यायी रस्त्यांची निवड केली आहे, परंतु येथेही अरुंद रस्ते आणि अतिक्रमणांमुळे कोंडीचं चित्र दिसून येतं. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक आणि प्रवाशांच्या मात्र नाकीनऊ आले आहेत. वर्तकनगर येथील साईनाथ मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सोन्याचं सिंहासन भक्तार्पण. श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीनं साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा 5 ते 7 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी आज पहाटे 6 वाजता आमदार संजय केळकर यांनी सपत्नीक साईबाबांच्या मूर्तीची यथासांग महापूजा केली. यावेळी साईबाबांना दूध, दही आणि अत्तरानं स्नान घालून भरजरी वस्त्र, शाल परिधान करण्यात आलं. त्यानंतर सोन्याचं सिंहासन आणि सोन्याच्या गाभाऱ्याचं भक्तार्पण सर्व साई भक्तांच्या उपस्थितीत आमदार संजय केळकर यांच्या हस्ते मंत्रोच्चारात करण्यात आलं. यावेळी त्यांच्यासोबत केळकर यांच्या मातोश्रीही उपस्थित होत्या. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीराम नेईबागकर, कार्याध्यक्ष मंगेश नेईबागकर, हरिमाळी, समितीचे उपाध्यक्ष अशोक सुर्वे आणि अशोक हिरानंदानी, खजिनदार बबन बोबडे, सचिव सुरेश महाडिक, उपसचिव विकास झगडे, कार्याध्यक्ष मंगेश नेईबागकर, विश्वस्त हरिमाळी अपर्णा जाधव, प्रवीण रोठे, विश्वस्त नंदकुमार साळवी तसंच संस्थेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच भक्तगणही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तर उत्सवादरम्यान आज विष्णू याग यज्ञ, लाडू प्रसादाचं वाटपही करण्यात आलं. या उत्सवाबद्दल अधिक माहिती आमदार संजय केळकर, संस्थापक अध्यक्ष बळीराम नेईबागकर, कार्याध्यक्ष मंगेश नेईबागकर यांनी दिली आहे. वर्तकनगर येथील साईनाथ सेवा समितीच्या माध्यमातून हे 37वं वर्ष आहे वर्धापन दिनाचं आणि आजपासून हा उत्सव सुरू झाला आहे. 3 दिवस वर्धापन दिन साजरा होणार आहे. आज महापूजा होऊन विशेष म्हणजे सुवर्ण सिंहासन आणि त्याचं अर्पण या ठिकाणी आज सकाळी करण्यात आलं. पूजाविधी झाला. बळीभाई नेईबागकर, मंगेश नेईबागकर, त्यांची आमची सगळी त्यांच्याबरोबरची टीम ही गेली 37 वर्ष ही सेवा करतायत, बाबांची सेवा करतायत, यांची जनता जनार्दनाची सेवा करताय. आणि खरं म्हणजे या ठिकाणी लाखो लोक दरवर्षी दर्शनासाठी येतात. प्रति शिर्डी म्हणून हे स्थान जे आहे ते अत्यंत पवित्र पण आहे आणि या ठिकाणी खूप लोक भक्तिभावाने दर्शन घेण्यासाठी येतात. खरं म्हणजे भक्तीतूनच शक्ती मिळते आणि ही शक्ती प्राप्त करण्याकरता आम्ही देखील या ठिकाणी आलो आहोत. जनकल्याणासाठी, जनतेला विकासाकडे नेण्यासाठी, या शहराचा आणि महाराष्ट्राचं विकास व्हावा आणि इथली जनता जनार्दन 12 कोटी जनता सुखी समृद्ध राहावी याकरता ही भक्ती आणि बाबांनी शक्ती दिली आहे. आणि या माध्यमातून
सर्वांचं कल्याण हो अशा प्रकारची भावना या महापूजेच्या निमित्ताने देखील मी व्यक्त करतो. तर वर्धापन दिन आहे, भक्तगणांना काय आवाहन करा? भक्तगणांना मी निश्चितच सांगेन की आपली भूमीच मुळामध्ये पवित्र भूमी आहे. ही संतांची भूमी आहे, देवदेवतांची भूमी आहे, महापुरुषांची भूमी आहे. आणि त्याच्यामुळे भक्तांना मी आवर्जून सांगेन की या भक्तीतूनच तुम्हाला बळ मिळणार आहे आणि हे राष्ट्र जे आहे हे जगामध्ये पुढे नेण्याच्या करता आपापल्या भागामध्ये आपापल्या ठिकाणी या भक्तीतून आपण शक्ती प्राप्त करा आणि या बळाच्या माध्यमातून स्वतःच्या बरोबरच जनतेचा आणि सर्व परिसराचा देखील उत्कर्ष करा, विकास करा असं देखील मी भक्तांना आवाहन करेन.